मध्यरात्री आईला अचानक जाग आली आणि 20 वर्षाची लेक 34 वर्षाच्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत दिसली आणि त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं. दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबत मिळालेली माहिती अशी की परखंदे गावात अहिल्यानगरमध्ये संगीता झोरे या त्यांची मोठी मुलगी भारती आणि लहान मुलीसोबत राहत होत्या. संगीता या झोपल्या असताना 10 सप्टेंबरच्या पहाटे त्यांना जाग आली. त्या मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष याच्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. यावेळी संतापलेल्या संगीता झोरे यांनी आरडाओरड केला. आपलं बिंग फुटेल या भीतीने घाबरून संतोषने संगीता यांना जमिनीवर पाडून तोंड दाबलं. त्यांच्या तोंडात ब्लँकेट घातलं तर मुलगी भारतीने संगीताचे पाय धरून ठेवले. यामध्ये श्वास गुदमरून संगीता झोरे यांचा मृत्यू झाला. संगीता यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. संगीता यांनी आत्महत्या केल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठी मुलगी भारती आणि संतोष नांदगावकरने संगीता यांचा मृतदेह साडीने घराच्या छताला लटकवला. लोखंडी पाईपला मृतदेह लटकवल्यानंतर खाली लाकडी स्टूल ठेवला होता. मात्र लहान मुलीने हा सगळा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानं हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.